माझ्या आईला दररोज एक वृद्ध स्त्री भेटायला यायची आणि तिला काही पैसे देऊन निघून जायची. मी आईला विचारायचे की ही कोण आहे, पण आई काही सांगायची नाही. एके दिवशी आईची तब्येत खूपच खराब झाली आणि ती मला सोडून निघून गेली. त्यानंतर ती वृद्ध स्त्रीही येणं बंद झाली. परिस्थिती अशी ओढवली की उपासमारीची वेळ आली. त्यामुळे मी जुन्या वाड्यात नोकरी करायला लागले. एके दिवशी मी सफाई करताना अचानक स्टोरूममध्ये पोचले आणि समोरील दृश्य पाहून माझे होश उडाले की आई. माझं नाम सपना आहे. संध्याकाळ होत आली होती आणि मी माझ्या दारात बसून वाट पाहत होते की माझी आई कधी घरी परत येईल आणि मी पोटभर जेवू शकेन. गरिबी माणसाला प्रत्येक दुःख सहन करण्याची सवय लावून देते. वेळ जात होता, रात्र झाली होती, पण माझी आई अजूनही घरी परतली नव्हती. मी सकाळपासून तिची वाट पाहत होते. तिने सांगितलं होतं, बाळा, 2 तासांनी मी घरी परत येईन आणि तुझ्यासाठी काही खायला आणेन. पण अजून ती परततलीच नव्हती. मी डोळे उघडल्यापासून फक्त गरिबीला माझं नशीब मांडलं होतं आणि माझ्या आईला पाहिलं होतं. मला माहीतच नव्हतं की भाऊ-बहीण असं काही नातं असतं. हे लोक कोण असतात आणि मी तर वडिलांचं प्रेम काय असतं हेही अनुभवलेलं नव्हतं. मी माझ्या वडिलांना पाहिलं नव्हतं हो, पण जर मी लहानपणापासूनच सतत काही पाहिलं असेल तर ते म्हणजे माझी आई. ती नेहमी रडायची. देवासमोर हात जोडून म्हणायची, हे भगवंता, आमच्यासोबत हे काय झालं? माझ्या मुलीच्या आयुष्यात सुखसुविधा दे, जेणेकरून मी ज्या परिस्थितीत दिवस काढले ते तिला सहन करावे लागू नयेत. पण तसं काहीच होत नव्हतं. मी घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 9 वाजले होते. भुकेमुळे माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. घरात असे काहीही नव्हते जे खाऊन मी आपली भूक भागू शकले असते. मग मी बिछाण्यावर बसले आणि डोळे बंद केले. मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. माझी झोप दरवाजावर वाजलेल्या टकटकीमुळे उघडली. मी घाबरून पटकन उठले आणि दरवाजा उघडायला गेले. दरवाजासमोर आई उभी होती. तिला पाहून मला खूप समाधान वाटले, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. मी तिला लगेच आधार दिला. माझ्यासारखी तीही उपाशी आणि तहानलेली होती. मी विचारले, आई, तू कुठे गेली होतीस? मी किती वेळ तुझी वाट पाहत होते. तू तर 2 तासात परत येईन असे म्हणाली होतीस. पण बघ ना, संपूर्ण वेळ, संपूर्ण दिवस संपला. मला खूप भूक लागलीये. आईने माझा चेहरा हाताने हळुवारपणे स्पर्श केला आणि म्हणाली, बाळा, काळजी करू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला उपाशी ठेवणार नाही. पण आज जरा उशीर झाला. क्षमा कर. तिने माझ्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाली, यात तुझ्यासाठी समोसे आणि जिलेबी घेऊन आले आहे. चल, प्लेटमध्ये घेऊया आणि दोघी मिळून खाऊया. मी आईला खोलीत नेले आणि पटकन गरमागरम समोसे व जिलेबी ताटात घेतले. त्यावेळी मला फक्त भूक जाणवत होती आणि भुकेशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. मी पाहिले की आई खूप थकलेली होती. ती इतकी दमली होती की तिला व्यवस्थित खायला सुद्धा जमत नव्हते. तिने इतके समोसे आणि जिलेबी आणले होते की माझे पोट भरलं, पण आईने काहीच खाल्लं नव्हतं. मी हळुवारपणे विचारले, आई, तू कुठे गेली होतीस? आई म्हणाली, बाळा, तुझ्यासाठी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेले होते. उद्याही जाईन, पण उद्या माझी वाट बघू नकोस, मला उशीर होईल. मी म्हणाले, हे काय सांगतेस आई? मला काहीच कळत नाही. तुझ्याकडे तर पैसे नव्हते. मग हे सगळं सामान कुठून आणलंस? काय केलंस तू? मला आधीच माहीत होतं की माझ्या आईने कुठून तरी उधार मागूनच हे आणलं असेल, कारण आमच्या घरात ही परिस्थिती खूपच बिकट झाली होती. माझी आई कपड्यांचे शिवणकाम करायची, पण एका रात्री आमच्या घरात चोर शिरले. आम्ही आधीच गरीब होतो, त्यामुळे आमच्या घरी काही मोठी मौल्यवान वस्तू नव्हती. फक्त थोडंसं सामान, काही कपडे आणि थोडेफार भांडी होती, जी आम्ही दोघी माईलेकी वापरायचो. जर काही खरंच मौल्यवान होतं तर ते म्हणजे माझी आईचा रोजगार, तिची शिवणकामाची मशीन. पण चोरांनी तेही चोरून नेलं. त्यांनी कदाचित ते विकून काही पैसे मिळवले असतील, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की त्यांनी आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्या दिवसापासून आई खूप उदास राहू लागली. आमच्याकडे पुन्हा शिवणकामाचं मशीन घेण्याइतकेही पैसे नव्हते आणि मशीनच नसलं तर लोकांनी आमच्याकडे कपडे शिवायला देणंही बंद केलं. परिस्थिती इतकी वाईट झाली की आम्हाला उपाशी राहण्याची वेळ आली. भुकेने आमची अवस्था खूपच वाईट झाली. आई स्वतः उपाशी राहू शकत होती, पण मला उपाशी राहू द्यायची नाही. म्हणूनच ती लोकांच्या दारात जाऊन भीक मागायची. ती लोकांचे दरवाजे ठोठावून म्हणायची, माझी मुलगी उपाशी आहे, काहीतरी खायला द्या. काही लोक तिला थोडंफार अन्न द्यायचे, पण काही लोक तिला तिरस्काराने हकलून लावायचे. जेव्हा कुठेतरी थोडंसं का होईना अन्न मिळायचं, तेव्हा आई ते लगेच घरी घेऊन यायची आणि आम्ही दोघी ते मिळून खायचो. पण आज आईने मला एक वेगळीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आज मी मागच्या गल्लीत एका बाईच्या दारात गेले होते. तिने मला सांगितले, बहीण, मी तुला अन्न तर देईल,
पण तू रोजच इथे मागायला येतेस. जर तुझी परिस्थिती एवढीच वाईट असेल तर लोकांच्या घरात काम का करत नाहीस? तिथे तुला काही पैसेही मिळतील आणि जर उरलेलं अन्न असेल तर तेही तुला मिळेल. तुझे हातपाय ठणठणीत आहेत आणि तू अजून काही इतकी म्हातारी नाहीस की तुला भीक मागावी लागेल. मी तुला गेल्या 1 वर्षांपासून पाहते. जर तुझ्या घरी चोरी झाली असेल तर याचा अर्थ असा नाही की तू हताश व्हावंस. मेहनत करणाऱ्यांच्या सोबत वरचा देव असतो. असं आईने सांगितलं तेव्हापासून मला जाणवलं की माझे हातपाय ठणठणीत आहेत. मग मी का भीक मागत बसू? त्यामुळे मी त्या बाईशी बोलले आणि तिला विचारले, तू मला तुझ्या घरी काम देऊ शकतेस? जर मी तुझ्या घरातील सगळी कामं केली तर तू मला पैसे देशील का? ती बाई म्हणाली, हो नक्कीच. जर तू माझ्या घरात झाडू भातल करशील तर मी संध्याकाळी तुला मजुरी देईन. त्या बाईने माझ्या आईकडून दिवसभर सगळी घरकामं करून घेतली आणि संध्याकाळी तिला 300 रुपये दिले. घरी जाताना आईने त्या पैशातून समोसे आणि जिलेबी घेतले आणि उरलेले पैसे घरी आणले. त्या दिवशी मला खूप वाईट वाटत होतं. मी विचार करत होते की हे असं किती दिवस चालणार? आम्हाला शांततेची एकवेळची भाकरी कधी मिळणार? मी आणि आई दोघेही आमसून रडत होतो. हळूहळू वेळ सरत गेला. आई रोज त्या घरात जाऊन काम करू लागली. ती आता फक्त सकाळी आणि रात्री घरी दिसायची. मी पाहिलं की आमच्याकडे एक वृद्ध शास्त्री यायची. तिचं वय साधारण 65 वर्षाचं असावं. ती बाई नेमकी कोण आहे हे मला माहीत नव्हतं. ती वर्षातून 1-2दा यायची आणि आईला काही पैसे देऊन निघून जायची. मी जेव्हा आईला विचारायचे की ही बाई कोण आहे, तेव्हा ती काही सांगायची नाही. पण आता ती बाई आईच्या मागे सतत येऊ लागली होती. नेहमी तिचा चेहरा झाकलेला असायचा. मी फक्त त्यांचं वृद्ध शरीर पाहू शकत होते. पण आज मी त्यांचा चेहरा पाहिला. आज जेव्हा ते आपल्या गाडीतून उतरून आमच्या घराकडे येत होत्या, तेव्हा मी त्यांना माझ्या गच्चीवरून पाहिले. मी पटकन दार उघडण्यासाठी गेले तर त्यांनी मला खोल नजरेने पाहिले आणि लगेचच आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, तुम्हाला चेहरा लपवण्याची गरज नाही. मी तुम्हाला पाहिले आहे. तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात आणि तुम्ही कोण आहात? माझी आई तुमच्याबद्दल काही सांगत नाही. त्या घाबरल्या आणि म्हणाल्या, अशी काहीच गोष्ट नाही बाळा. मी तुझ्या आईची ओळखीची आहे. हे पैसे घे आणि तुझ्या आईला दे. मी विचारले, तुम्ही कोण आहात जो नेहमी आमच्या मदतीसाठी येथे येता आणि थोडेसे पैसे देऊन निघून जाता? आणि तुम्ही इतक्या मोठ्या अंतराने का येता? त्या बाईने माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि निघून जायला लागल्या. मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मात्र जाताना एवढेच म्हणाल्या, बाळा तुझ्या आईला सांग की आता मी येथे आले आहे, पण यापुढे मी तुमच्या मदतीसाठी येऊ शकत नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. हे बोलून त्या आपल्या मोठ्या गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. आता मला फक्त माझ्या आईच्या घरी येण्याची वाट पाहायची होती, जेणेकरून मी तिला या बाईबद्दल विचारू शकू. आई घरी आली तेव्हा मी त्या वृद्ध शास्त्रींबद्दल सांगितले आणि विचारले, आई शेवटी काय आहे, ही बाई कोण होती? मी पाहिले आहे की ती नेहमी येथे येते. मी अनेकदा तुला तिच्याबद्दल विचारले आहे, पण तू मला कधीच काही सांगितलं नाहीस. शेवटी सत्य काय आहे? आई म्हणाली, बाळा तुला लवकरच सगळं कळेल. पण मला आत्ता आणि इथेच सत्य जाणून घ्यायचे होते. इतक्यातच मला आठवले की त्या बाईंनी सांगितले होते की त्या पुन्हा कधीच येणार नाहीत. माझं बोलणं ऐकून आई 1 मिनिटासाठी शांत झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने काही बोललं नाही. मी खूप विचारलं तरीही मला हे कळू शकलं नाही की ती बाई कोण होती आणि आमच्यासाठी पैसे का आणायची. आईनेही काही सांगितलं नाही. काळ पुढे जात गेला आणि एक दिवस असाही आला जेव्हा आईची तब्येत खूपच खालावली. वेळ आणि परिस्थितीने तिला खूपच म्हातारी आणि आजारी करून टाकलं होतं. ती खूप आजारी पडली आणि मला भीती वाटू लागली, जर आईला काही झालं तर मी माझं आयुष्य कसं जगू? पण माझी भीती खरी ठरली. आई आजारी पडल्यामुळे कामावर जाऊ शकली नाही आणि पुन्हा घरात पैशाची टंचाई भासू लागली. त्यामुळे आईची तब्येत दिवसेंदिवस आणखीनच बिघडत गेली. तिला योग्य उपचार मिळाले नाहीत आणि शेवटी तिने या जगाचा निरोप घेतला. आई गेल्यावर मी हंबारडा फोडून रडले. मला कल्पनाही नव्हती की माझ्या आयुष्यातली एकमेव साथ, माझा आधार, माझं सर्वस्व मला असं एकटीला सोडून जाईल. मी अगदी साधी भोळी मुलगी होते. बाहेरच्या जगाचा मला फारसा अनुभव नव्हता, कारण आईने कधी मला बाहेरच्या जगासमोर यायला दिलं नव्हतं. ती नेहमी म्हणायची, तू माझी एकुलती एक अमानत आहेस. मी तुला लोकांसमोर जाऊ देऊ शकत नाही. आयुष्यात कितीही संकट आली तरी मी एकटीच त्यांचा सामना करेन, पण माझ्या मुलीला कधीही संकटाच्या तोंडी टाकणार नाही. पण आता ती मला या जगात एकटीला सोडून गेली होती. लोक म्हणायचे, बिचारीचं नशीब बघा. आधी वडील नव्हते आणि आता आईही तिला सोडून गेली. आधी तिची आई भीक मागून किंवा काम करून स्वतःचं आणि हिचं पोट भरायची, पण आता ही एकटी काय करणार? आई गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले.
मी दिवसरात्र उपाशी तपाशी रडत राहायची आणि घरात एकटीच असायची. यामुळेच माझी तब्येत खूप खालावली होती. माझ्याकडे या छोट्या बोडक्या घराव्यतिरिक्त काहीच नव्हतं. मला खूप भूक लागायची. आधी माझी आई मला खाऊ घालायची, पण आता मी कुठून खाणार? काय मला भीक मागावी लागेल? नाही, मी असं करू शकत नाही. माझ्या आईने नेहमी सांगितलं होतं, बाळा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कधीच कुठलीही अडचण येऊ देणार नाही. वेळ कसा का असेना, मी नेहमी तुझी काळजी घेईन, पण तुला कधीही मेहनत करू देणार नाही. तुला कधीही लोकांसमोर हात पसरायला लावणार नाही. मी जे काही सहन केलं ते माझं नशीब होतं, तुझं नाही. पण आई चुकीचं बोलली होती. आता हे सगळं माझ्या नशिबातही आलं होतं. मनाला समजावून सांगायचं ते ठीक होतं, पण या पोटाला काय सांगणार? माझ्या पोटाला अन्न लागत होतं. मग मी ठरवलं, मला पण आईसारखी नोकरी करायला हवी. शेवटी किती दिवस असंच उपाशी तपाशी राहणार? असं राहिलं तर मी मरणारच होती. मी हिंमत केली आणि नोकरी शोधायला निघाले. मी फार शिकलेली नव्हते. फक्त वाचायला आणि लिहायला यायचं, तेवढं आईने शिकवलं होतं. मी कधी शाळेत गेले नव्हते. आमच्या वस्तीत एक बाई होती. त्यांना मी सांगितलं, कुठे झाडूभांडी करायचं काही काम असेल तर मला सांगा, मी काम करीन. त्या म्हणाल्या, बाळा, लवकरच तुला कुठेतरी काम मिळवून देईन, म्हणजे तुला पैसे मिळतील आणि तुझा गुजारण होईल. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. त्या फक्त माझ्या शेजारी नव्हत्या, तर माझी काळजीही घेत होत्या. आई गेल्यानंतर त्यांना माझ्याबद्दल जास्तच माया वाटायला लागली होती. त्यांनी मला एका मोठ्या बंगल्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, तिथे नोकराणीची गरज आहे, तुला तिथे काम करायचंय का? मी लगेच तयार झाले. दुसऱ्या दिवशी मी त्या बंगल्यात पोहोचले. ते खूप मोठं होतं. तिथल्या मालकिणीबाईंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तरुण मुलगी आहे, सफळपणे काम करेल. बरं, तुला कामावर ठेवतो. पण लक्षात ठेव, आमच्या घरी कामाचे नियम खूप काटेकोर आहेत. आम्ही लोक कोणाचीही चूक सहन करत नाही आणि नोकरांसोबत इथे फक्त नोकरांसारखीच वागणूक दिली जाते. मी पाहिलं होतं की तिथे जास्त नोकर नव्हते. कदाचित मालकांच्या वागणुकीमुळे तिथे कोणीही टिकत नव्हते. मी या बंगल्याभोवती नजर फिरवली आणि वाटले की मला इथे खूप मेहनत करावी लागेल, कारण माझ्या व्यतिरिक्त इथे फक्त एकच नोकराणी होती. एवढ्या मोठ्या बंगल्यात खूप सारे काम असणारच. मग मी विचार केला की इथे काम मिळत आहे हेच खूप आहे. खायला मिळेल आणि पैसेही मिळतील. असं न हो की ही नोकरी माझ्या हातून निघून जाईल. म्हणून मी ठरवले की ही नोकरी मी सोडणार नाही. मी मालकिणीच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि सांगितले की मी इथे काम करण्यास तयार आहे. माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. मी इथे काम करू लागले. इथे एक मालकीण होती, एक सुंदर स्त्री, अंदाजे 40 वर्षाची. तिचा पती होता आणि त्यांना 2 मुले होती. याशिवाय इथे कोणीही नव्हते. मालक आणि मालकीण दोघांचेही वागणे अत्यंत कठोर होते. ते लोक स्वतःशिवाय कोणालाही काही समजत नव्हते. त्यांना त्यांच्या संपत्तीचा प्रचंड गर्व होता. मला इथे काम करून काही दिवस झाले. माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात कामाचा भार होता, पण समाधान होते की पोटभर जेवायला तरी मिळत होते. मालक आणि मालकिणांचे उरलेले अन्न आम्हाला दिले जायचे आणि आम्ही ते पोटभर खायचो. मालक आणि मालकीण खूप खुजूस स्वभावाचे होते. जर माझ्याकडून चुकून काही चूक झाली तर ते इतक्याच शिवा द्यायचे की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. मालकीण अशी स्त्री होती जिच्यापुढे कोणीही काही बोलू शकत नव्हते. इतकेच काय, तर तिचा नवरा म्हणजे मालकसुद्धा तिच्यापुढे घाबरून राहत असे. माझी आधीच खात्री होती की ती बाई फक्त कठोर वागणूक ठेवणारी नाही, तर नोकरांसोबत खूपच उद्धटपणे वागते. आणि अगदी माझ्या अपेक्षांप्रमाणे जसं तिने मला काम करताना पाहिलं तसंच तिच्या चेहऱ्यावर आट्या उमटल्या. ती मला म्हणाली, काम चुकाट वाटतंयच. आजकालच्या नोकराणी फक्त हुशार झाल्या आहेत, काम कमी करतात आणि गप्पा जास्त मारतात. मी शांतपणे डोळे खाली घालून काम करत राहिले. मी तिच्याशी वाद घालू शकत नव्हते. मला फक्त माझं काम करायचं होतं. पण दिवसभर तिची ओरड आणि टोमणे ऐकावे लागले. मी आणि माझ्या सोबतची दुसरी नोकराणी, शालू, आम्ही दोघेही खूपच मजबूर होतो. म्हणूनच इथे नोकरी करत होतो, नाहीतर आमच्या जागी इथे कोणीही फार काळ टिकू शकले नसते. ती माझ्यावर खूप रागवत असे, कधीही कुठल्याही कारणावरून मला बोलवत असे. आता मी इथे दिवसभर काम करू लागले होते, कारण इथे मला जेवणासोबत पैसे आणि राहण्यासाठी जागाही मिळत होती. माझ्यासाठी एक छोटीशी खोली दिली होती, जिथे मी रात्री सगळी कामं आटपून झोपायला जात असे. त्या रात्रीही मी माझ्या बिछाण्यावर पडून होते. रात्रीचा अंधार दाटलेला होता. खोलीत फक्त वाऱ्याची हळूवार सरसड ऐकू येत होती. मी झोपेत होते, पण अचानक माझ्या आजूबाजूला एक वेगळीच दुनिया साकारू लागली. मी स्वप्नात पाहिले की मी स्वतःला एका जुन्या ठिकाणी पाहिले,
जिथे चारही बाजूना अंधार होता. भिंतीवर कोळ्याची जाळी लटकत होती आणि सगळीकडे धूळ साचलेली होती. कोणीतरी मला हाक मारत होता आणि म्हणत होतं, मला माहीत आहे की तू खूप त्रासात आहेस, पण आता तू जिथे आलीयस ना, ती जागा तुझ्यासाठी त्रासदायक नाही. तुला फक्त त्रास दिला जातोय. हे सगळं तुझंच आहे. ही शांतता, हा आराम, हे घर, हे सगळं फक्त तुझं आहे. मी अजूनही स्वप्नातच होते. तेवढ्यात अचानक माझी झोप उघडली आणि मी उठून बसले. मला एक विचित्र अस्वस्थता वाटू लागली. माहीत नाही का, पण असं वाटत होतं जणू काही या घरात काहीतरी दडले आहे. काहीतरी असं जे अजिबात योग्य नाही. काहीतरी असं जे मला एखाद्या अज्ञात मार्गाकडे निर्देश करत आहे. पण काय जेव्हापासून मी या घरात कायमस्वरूपी राहायला आले होते, तेव्हापासून हे विचित्र स्वप्न वारंवार पडत होती. मी स्वप्नात पाहायचे की कोणीतरी आहे जो मला सांगतो, ही जागा तुझ्यासाठी खूप शांततेची आहे. पण मला तसं अजिबात वाटत नव्हतं. इथे रोज पहाटे लवकर उठावं लागायचं. माझ्या आईने कधीच माझ्यावर रागून बोलले नव्हते, पण मालकीणबाईच्या कामात जर 1 मिनिटसुद्धा उशीर झाला तर ती दिवसभर खूप काही बोलत राहायची. मला माझी आई आठवायची. मी विचार करायचे माझ्या आईने कधीच मला मारले नाही, मला ओरडलेही नाही. पण ही बाई मात्र जे तोंडात येईल ते मला बोलून टाकते. हिचा नवराही देखील असाच उद्धट होता. तो नोकरांना नोकर नाही तर प्राणी समजायचा आणि आमच्याशी प्राण्यांसारखंच वागायचा. जर आमच्या कामात काही चूक झाली तर खूप शिव्या मिळायच्या. जर एखाद्या कामात उशीर झाला तर परत परत नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या मिळायच्या. एके दिवशी मालक आणि मालकीण घरी नव्हते. दिवाळी जवळ आली होती, त्यामुळे आम्हाला संपूर्ण बंगल्याची साफसफाई करायचा हुकूम मिळाला होता. मी तळमजल्यावर असलेल्या खोलीची सफाई करत होते आणि शालूवरच्या मजल्यावर साफसफाईसाठी गेली होती. तळमजल्याच्या एका कोपऱ्यात एक जुना स्टोअररूम होता. मी ठरवलं की साफसफाईची सुरुवात तिथूनच करावी. मी जेव्हा स्टोअररूमचं दार उघडलं आणि आत गेले, तेव्हा साफसफाई करताना माझी नजर एका बाजूला ठेवलेल्या तुटक्या फुटक्या जुन्या खुर्च्यांच्या ढिगाऱ्यावर गेली. मी त्या खुर्च्या एकत्र करू लागले, तेव्हा अचानक माझं लक्ष एका ठिकाणी गेलं आणि ते पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्या खुर्च्यांच्या मागे एक लाकडी दार होतं. पण स्टोअररूममध्ये हे दार काय करत होतं? मी चौफेडीकडे नजर फिरवली की कोणी मला पाहत तर नाही ना, कारण त्या दाराने माझी उत्सुकता वाढवली होती. मला वाटलं कदाचित ही एखादी छोटी कपाटासारखी अलमारी असेल. मी हळूच ते दार उघडलं आणि ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण ते लाकडी दार कुठली छोटी अलमारी नव्हते, तर तो एक गुप्तमार्ग होता जो खाली जात होता. आतून मला पायऱ्या दिसत होत्या, म्हणजेच हा रस्ता कुठेतरी खोलवर जात आहे. मी ठरवलं की खाली जाऊन पाहावं नेमकं हे कुठे जात आहे. मी हळूहळू त्या पायऱ्यांवरून खाली उतरू लागले. जसे जसे मी खाली जात होते तसे तसे माझ्या अंगावर काटा येत होता. कारण मला आठवलं की हे तेच ठिकाण आहे जे मी माझ्या स्वप्नात पाहिले होते. आजूबाजूला कोळीक होती. सर्वत्र धूळ आणि अंधार पसरलेला होता. असं वाटत होतं की अनेक वर्षांपासून इथे कोणीच आले नाही. मी खोल श्वास घेतला. मला भीती वाटत होती की जर कोणी इथे आले आणि त्यांनी मला इथे पाहिले तर काय गडबड होऊ शकते. मला इथे येऊ नये असे मला वाटत होते. मी जसजशी आत जात होते तसे तसे मला जाणवत होते की इथे कोणीतरी आहे. मग मला एक लहानसे खोलीसारखे काहीतरी दिसले. हे या बंगल्याचे तळघरसारखे होते. मी त्या खोलीच्या दरवाजाला हात लावला तर तो त्वरित उघडला. मला असे वाटले जणू कोणी माझे पाय पकडले आहेत. तेव्हाच मला एक आवाज आला, कोण आहे तिथे? मला इथून बाहेर काढा. मी दचकून मागे सरकले. शेवटी या तळघरात कोण आहे? मी जसजशी आत गेले तसा माझा श्वास थांबला. तिथेच ती वृद्ध स्त्री बसलेली होती जी माझ्या आईला भेटायला यायची आणि तिला पैसे देऊन जायची. मी तिच्याजवळ गेले आणि विचारले, आपण इथे कसे? हे सर्व तुमच्यासोबत कोणी केले? ती रडू लागली आणि म्हणाली, बाळा, तू आलीस. तुला माहित आहे माझं मन सांगत होतं की एक दिवस नशीब तुला इथे आणेल आणि बघ ते झाले. पण तुला या ठिकाणाबद्दल कसे कळले? तुला कसे समजले की मला इथे कैद करून ठेवले आहे? ती पुढे म्हणाली, बाळा, त्या दिवशी तू विचारत होतीस ना की मी कोण आहे आणि माझा चेहरा झाकून काय येते. आता मी तुला जास्त काळ सत्यापासून अनभिन्न ठेवू शकत नाही. मी तुझी आधी आहे बाळा, या घराची खरी मालकीण. हे सगळं तुझ्या वडिलांचं होतं, पण त्यांच्याकडून हे सर्व काही हिसकावून घेण्यात आलं. तुला आणि तुझ्या आईला या घरातून बाहेर काढलं गेलं. मी म्हणाले, हे तुम्ही काय म्हणताय ते? तेव्हा त्या म्हणाल्या, बाळा, मी सत्य सांगत आहे. जर मी खोटं बोलत असते तर नशिबाने तुला इथे ओढून आणलं नसतं. नशीब तुला तुझ्या खऱ्या घरा परत घेऊन आलं आहे, जिथे तुझा जन्म झाला होता. या घरात तुझा जन्म झाला होता. तुझ्या आईने आणि मी तुला इथे आपल्या मांडीवर खेळवलं होतं. पण जेव्हा तू फक्त 4 महिन्यांची होतीस आणि तुझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा तुझ्या वडिलांच्या सावत्र भावाने तुला आणि तुझ्या आईला घराबाहेर हकलून दिलं आणि स्वतः संपूर्ण संपत्तीवर हक्क गाजवला. बाळा, मी खरंच सांगते, मीच तुझी आजी आहे. म्हणूनच मी तुझ्या आईला भेटायला यायचे. मला तुझ्या आईबद्दल खूप सहानुभूती होती.
मला माहीत नव्हतं की माझा सावत्र मुलगा माझ्या सख्या मुलाच्या संपत्तीवर अधिकार करेल. खरं तर तुझ्या आजोबांनी म्हणजेच माझ्या नवऱ्याने माझ्या अस्तित्वात असतानाही दुसरं लग्न केलं होतं. त्या बाईला आधीच नवऱ्यापासून एक मुलगा आधीच होता. पण तुझ्या वडिलांनी तुझ्या आजोबांचा पूर्ण व्यवसाय सांभाळला होता, म्हणून त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती आपल्या सख्या मुलाच्या नावावर केली होती, जो त्या संपत्तीचा खरा वारस होता. माझी सावत्रसून मरण पावली, पण तिचा मुलगा अजूनही जिवंत आहे. तुझ्या जन्मानंतर तुझ्या वडिलांचे निधन झालं आणि तुझ्या सावत्र काकांनी याचा पूर्ण फायदा घेतला. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी तुला आणि तुझ्या आईला जबरदस्तीने घराबाहेर काढलं आणि परत कधी इथे येऊ नकोस असं सांगितलं. पण मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मला तुझ्या आईबद्दल खूप सहानुभूती होती आणि मला तुझ्यावरही खूप प्रेम होतं. मी तुला माझ्या मांडीवर खेळवलं होतं. मग मी तुला स्वतःपासून कसे दूर करू शकले असते? एक वेळ अशी आली की तुझ्या काकांनी आणि काकूंनी ठरवलं की ते तुला आणि तुझ्या आईला संपवून टाकतील. त्यांनी रात्री एक कट रचला की जिथे तुम्ही राहत होता तिथे गुंड पाठवून तुम्हा दोघींना कायमचं संपवायचं. सुदैवाने मी त्यांचा कट ऐकला आणि लगेचच माझ्या एका नोकराला तुझ्या आईच्या राहत्या ठिकाणी पाठवलं. मी त्याला सांगितलं की तुझी आई आणि तुला वाचव माझ्या सावत्र मुलाच्या गुंडांनी तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी तुम्हाला तिथून हलवून सुरक्षित ठिकाणी पाठवलं. त्यामुळे तुमच्या दोघींचा जीव वाचला, पण मी तुम्हाला गमावलं. म्हणून मी अधूनमधून तुझ्या आईला मदत करण्यासाठी पैसे द्यायला जायचे. पण काही काळानंतर तुझ्या काकांना आणि काकूंना संशय आला की मला तुमच्या अस्तित्वाची माहिती आहे आणि मी तुमच्या संपर्कात आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर अत्याचार सुरू केले. मला इथे बंद करून ठेवलं आणि सांगितलं की इथे बंद राहणं हीच माझी शिक्षा आहे. हे दोघं नवरा बायको ज्यांनी या घरावर कब्जा केला आहे, ते दोघं तुला आणि तुझ्या आईला मारून टाकण्याचा विचार करत आहेत. बाळा, तो आपला जीव वाचव. तिच्या बोलण्यावर मी त्यांच्या पायाशी बसले आणि जोरजोरात रडू लागले. मी त्यांना तिथून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला थांबत सांगितलं, बाळ, तू कुठल्याही संकटात अडकू नकोस. तू इथून बाहेर पड आणि आपल्या हक्कासाठी लढा दे. मी म्हणाले, ही गोष्ट तर मला आधी माझ्या आईनेही सांगितली नाही की तुम्ही माझी आजी आहात. आहात आजी, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काही दिवसापूर्वी आई आजारी पडून वारली, त्यामुळे मी उपाशी होते, म्हणून मी या बंगल्यात काम करण्यासाठी आले. तर याचा अर्थ असा, या बंगल्यात राहणारे लोकच माझे काका काकू आहेत आणि हेच मला मारू इच्छित आहेत. आजी म्हणाली, हो बाळ, हेच ते लोक. पण तू इथपर्यंत कशी आलीस? आणि यांना तुझी ओळख आहे का? मी म्हणाले, नाही, यांना माहीत नाही की मी त्याच महिलेची मुलगी आहे जिला हे मारू इच्छित होते. आता तर माझी आई या जगात नाही आणि माझ्या वडिलांच्या संपत्तीवर त्यांनी कब्जा केला आहे. पण मी हार मानणार नाही. मी माझ्या हक्कासाठी लढेन. मी तर इथे नोकरी करण्यासाठी आले होते. आज दिवाळीमुळे संपूर्ण घराची साफसफाई सुरू आहे. मी स्टोरूममध्ये स्वच्छता करत होते तेव्हा अचानक माझं लक्ष त्या छोट्या दरवाजाकडे गेलं आणि त्यातून आत गेल्यावर मी इथपर्यंत पोचले. कदाचित नशिबाने मला तुमच्याशी भेट घडवली. आजी म्हणाली, बाळ, तू मला वचन दे. तू आपल्या वडिलांची संपत्ती पुन्हा ताब्यात घेशील आणि या लोकांपासून बदला घेशील. त्यांनी मला खूप छळलं आहे. त्यांनी माझ्या सुनेला आणि नातवंडाला माझ्यापासून दूर केलं. आता ते तुझ्याबद्दल चौकशी करत असतात. पण मी मरेपर्यंत त्यांना तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. बाळ, तू तुझ्या हक्कासाठी लढशील ना? मी म्हणाले, आजी, मी नक्कीच लढेन. पण हे सगळं कसं होईल? मला इथल्या गोष्टींची काहीच माहिती नाही. आजी म्हणाल्या, बेटा, मी तुझी मदत करीन. पण तू मला वचन दे की आता मला भेटण्यासाठी इथे येणार नाहीस. कारण तुझ्यासाठी इथे येणं सुरक्षित नाही. जोपर्यंत तुला विजय मिळत नाही, तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. एक उपाय आहे ज्यामुळे तू कायदेशीर मार्गाने या दोघांना घराबाहेर काढू शकतेस. तो उपाय म्हणजे जर तू त्यांच्याकडील प्रॉपर्टीचे सर्व खरे कागदपत्रे ताब्यात घेतलीस आणि न्यायालयात सादर केलीस तर हे सिद्ध होईल की तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर बेकायदेशीर कब्जा करण्यात आला आहे. जर खरे कागदपत्रे कोर्टात सादर झाले तर हे स्पष्ट होईल की ही संपूर्ण संपत्ती तुझ्या वडिलांची आहे आणि तू त्यांची एकमेव मुलगी असल्याने कायदेशीररित्या सर्व काही तुला मिळेल. मी आजीच्या शब्दांचा नीट विचार केला आणि त्यांना वचन दिले की मी तुम्हाला इथून मुक्त करूनच राहीन. माझ्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून आजीला खूप दुःख झाले, पण त्यांना माझ्याबद्दल असलेली आशा पूर्ण करायची होती. मी तिथून बाहेर आले आणि तसंच खुर्च्यांचा ढग दारासमोर लावून दिला जसा आधी होता. पण जसे मी स्टोरूमच्या बाहेर आले तसे मी पाहिले आणि माझे धाबे दणाणले. मालकीणबाई म्हणजेच माझी सावत्र काकू थेट स्टोरूमच्या दारासमोर उभी होती. मी तिला नेट पाहिले. हीच ती स्त्री होती जिने माझ्या वडिलांच्या संपत्तीवर कब्जा केला होता.
हीच माझी खरी शत्रू होती. ती माझ्याशी नोकरासारखे वागायची, पण तिला हे माहीत नव्हते की हे सर्व काही माझ्या वडिलांचे आणि माझेच आहे. ती मला रागाने विचारू लागली, "आत काय करत होतीस? एवढा वेळ इथे का होतीस?" मी पटकन उत्तर दिले, "मी साफसफाईसाठी गेले होते." ती म्हणाली, "झाली का साफसफाई?" मी म्हणाली, "होय झाली." ती पुन्हा बोलली, "स्टोअरूम साफ करायला एवढा वेळ लागतो का? चल दुसऱ्या कामाकडे लक्ष दे." मी तिथून बाहेर पडले आणि दुसऱ्या कामात व्यस्त झाले. पण आता या घरात राहण्याचे आणि काम करण्याचा माझा उद्देश बदलला होता. मला आता फक्त काम करायचे नव्हते, तर कामाच्या बहाण्याने या घरातील संपत्तीची खरी कागदपत्रे मिळवायची होती. मी विचार करत होते की मी एक गरीब आणि बेसहारा मुलगी होते. मला कल्पनाही नव्हती की माझे नशीब असे पलटेल आणि मला माझ्या सत्याचा सामना करावा लागेल. या लोकांमुळे मी आणि माझी आई साधी आणि कठीण जीवन जगण्यास मजबूर झालो होतो. सत्य कधीच लपून राहत नाही आणि माझ्या मनात एक ज्वाला पेटू लागली होती. हे तेच लोक होते ज्यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईला आणि मला घराबाहेर काढलं होतं. हे तेच लोक होते ज्यांनी माझ्या आजीवर सुद्धा अत्याचार केले होते. जर त्यांना कळले की मी तीच मुलगी आहे ज्यांच्या वारशावर ते मजा करत आहे, तर मला समजत नव्हते की मला आनंदी व्हायचे की दुःखी. पण आता मी माझ्या योजनांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली होती. प्रत्येक श्रीमंत माणूस आपली संपत्तीची कागदपत्रे घराच्या तिजोरीत किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. मला या लोकांचा पाठलाग करून पाहायचे होते की त्यांनी ही कागदपत्रे कुठे ठेवले आहेत. पण हे काम मी कधी आणि कसे करणार हे माझ्या लक्षात येत नव्हते. माझ्या डोक्यात एक योजना आली आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. रात्रीच्या जेवणात मी शांतपणे झोपेच्या गोळ्या मिसळल्या. या गोळ्या मी स्वतः मेडिकल स्टोअरवरून आणल्या होत्या, कारण घरातील किराणा सामान वगैरे मी आणायचे, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. घरात शालू स्वयंपाक करायची. जेव्हा तिने रात्रीचे जेवण तयार केले तेव्हा मी त्यात गुपचूप झोपेच्या गोळ्या टाकल्या. रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा सगळेजण गाढ झोपले तेव्हा मी संपूर्ण घराची नीट झडती घ्यायला सुरुवात केली. घरातील प्रत्येक खोलीतील कपाटे आणि तिजोऱ्या मी तपासल्या. हे करताना मला 2-3 तास लागले. शेवटी मला स्टडी रूममध्ये जावे लागले, जिथे एक मोठे कपाट ठेवलेले होते. हे लोक खूप चालाक होते. त्यांनी कागदपत्रांचे पेपर्स आपल्या खोलीतील कपाटात न ठेवता अभ्यासिकेत असलेल्या कपाटात ठेवले होते. खूप शोधानंतर हे पेपर्स माझ्या हाती आले. आजीने अगदी खरे सांगितले होते. यामध्ये माझ्या वडिलांचे नाव स्पष्ट लिहिलेले होते. आईने मला वडिलांचे नाव सांगितले होते. त्यांचा फोटोही मी पाहिला होता, पण मला हे ठाऊक नव्हते की माझे वडील एवढे श्रीमंत व्यक्ती होते. मला माहीत होते की दुसऱ्या दिवशी हे लोक जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा त्यांना समजेल की रात्री काहीतरी गडबड झाली आहे. त्यामुळे मी शांतपणे ते पेपर्स घेतले आणि तत्काळ घर सोडून निघून गेले. पण जाण्यापूर्वी मी एक असे काम केले जे करण्यास आजीने मला स्पष्टपणे मनाई केली होती. मात्र आता मी यशाच्या उंबरठ्यावर पोचले होते, त्यामुळे आजीला त्या तळघरातून सोडवण्यासाठी मी निघाले. जेव्हा मी आजीला ते पेपर्स दाखवले तेव्हा तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिने मला गळ्यात मिठी मारली आणि म्हणाली, "बाळ, मला तर अशी अपेक्षाही नव्हती की तू मला इथून मुक्त करशील. आता पटकन निघूया. जर कोणी आपल्याला पाहिले तर मोठी गडबड होईल." मी आजीला घेऊन तिथून बाहेर पडले. एका रात्रीत माझ्या सावत्र काका काकूंची संपूर्ण दुनिया बदलून गेली होती. त्यांना कळत नव्हते की त्यांच्यासोबत नक्की काय घडलं आहे. मी थेट वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. माझ्यासोबत माझी वृद्ध आजी होती. मला माझ्या वडिलांची संपत्ती परत हवी होती. यावेळी माझा आवाज एक नोकराणीचा नव्हता, तर एका मालकाच्या लेकीचा होता. वकिलांनी बारकाईने ते कागदपत्रे पाहिले आणि मग माझ्याकडे बघत म्हणाले, "हे सर्व अगदी बरोबर दिसत आहे. जर हे पेपर्स खरे असतील तर कायदेशीररित्या ही संपूर्ण संपत्ती तुमची आहे." हे ऐकून माझ्या आणि माझ्या आजीच्या मनाला विलक्षण समाधान मिळालं. वकिलाने पुढचा प्रश्न विचारला, "तू या लढाईसाठी तयार आहेस का? हे सोपे नसेल. हे लोक वर्षानुवर्षे त्या बंगल्यावर कब्जा करून बसले आहेत आणि तितक्या सहज हार मानणार नाहीत." मी खोल श्वास घेत आणि ठामपणे म्हणाले, "ते काही करू देत, पण मी मागे हटणार नाही. हा बंगला माझा आणि माझ्या वडिलांचा हक्क आहे." वकील म्हणाले, "ठीक आहे, मग आपण कायदेशीर प्रक्रिया सुरू करूया." मला जाणवले की हे सोपे नसेल. माझे काका विनोद शर्मा आणि त्यांची पत्नी नीलिमा शर्मा यांनी ही केस जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, बनावट कागदपत्रे कोर्टात सादर केली आणि मला बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझी सावत्र काकू नीलिमा शर्मा कोर्टात म्हणाली, "साहेब,
ही एक सामान्य नोकराणी आहे जे स्वतःला या कुटुंबाचा सदस्य सिद्ध करत पाहत आहे. मी शांतपणे न्यायाधीशांकडे पाहिले आणि ठाम शब्दात म्हटले, माझ्याकडे खरी कागदपत्रे आहेत, जी माझ्या वडिलांची निशाणी आहे. तेच कागद आहेत ज्यावर माझ्या आजोबांची वसय्यत आहे. त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता आपल्या एकुलत्या एका मुलाच्या नीरज शर्माच्या नावावर केली होती. तुम्हाला वाटत असेल तर याची फॉरेन्सिक तपासणी करून घ्या. न्यायाधीशांनी माझ्या काकाकाकूंकडे कठोर नजरेने पाहिले आणि म्हणाले, आम्ही या कागदपत्रांची तपासणी करू. जर हे खरे ठरेल तर हा बंगला आणि संपत्ती कायदेशीररित्या या मुलीची असेल. काकाकाकूंचे चेहरे पडले होते. कोर्टाच्या बाहेर जाताना मी काकांना कठोर आवाजात म्हणताना ऐकले, ही केस आपल्याला बुडवेल. आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. काकू चिडून म्हणाली, ही मुलगी आपल्या हातातून निसटली. हिला आपण कधीच संपवायला हवे होते. त्यांच्या बोलण्याने मला खूप राग आला. आता कोणीही मला माझ्या हक्कापासून दूर करू शकत नव्हते. काही दिवसानंतर जेव्हा मी बंगल्याच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा माझे हृदय जोराने धडधडत होते. मी घाबरले होते, कारण हे तेच घर होते जिथे माझा जन्म झाला होता. पण मी संपूर्ण आयुष्य गरिबी आणि तुटलेल्या घरात घालवले होते. मी आत शिरताच गार्डने पटकन जाऊन काकांना सांगितले. थोड्या वेळाने काका भरभर चालत आले. माझ्याकडे पाहताच ते हादरले आणि चिडून म्हणाले, तू इथे काय करत आहेस? त्यांच्या आवाजात अजूनही तोच अहंकार होता. मी ठामपणे उत्तर दिले, मी माझा हक्क घेण्यासाठी आले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या. मी पुढे म्हणाले, तुम्ही माझ्या आणि माझ्या आईच्या सोबत जे काही केले ते अजिबात योग्य नव्हते. तुमच्यामुळेच माझ्या आईला हलपेष्टा सहन कराव्या लागल्या. जर आमच्याकडे पैसे असते तर तिला चांगले उपचार मिळाले असते आणि ती वाचली असती. पण तुमच्यामुळेच ती मरण पावली. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटले, तुम्ही मलाही माराल? पण आता तसे होणार नाही. तुम्ही मला हात लावू शकत नाही कारण आजी माझ्यासोबत आहेत. हे ऐकून काकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की मी आजीला शोधून काढले आहे आणि त्यांना कैदेतून मुक्त केले आहे. ते आश्चर्यचकित झाले आणि ओरडले, तुला त्यांच्याबद्दल कसं कळलं? मी उत्तर दिले, आजीने स्वतः मला सांगितले की मी या घरची खरी वारस आहे. नाहीतर मला माझ्या अस्तित्वाबद्दल कधीच माहिती मिळाली नसती. आणि आजीने कोर्टात साक्षही दिली आहे. हा बंगला, ही संपत्ती आता माझी आणि माझ्या आजीची आहे. आणि लवकरच पोलीसही येतील, कारण तुम्ही तुमच्या सावत्र आईसोबत जे केले त्याबद्दल तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. हे ऐकून काकाकाकूंच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी आली. काकाकाकू पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना अडवले आणि अटक केली. त्यांची दोन्ही मुले त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आली. बंगला पूर्णतः रिकामा करून घेतला गेला. आता मी आणि माझी आजी शांततेत आणि आनंदाने तिथे राहत होतो. आम्ही ही लढाई जिंकलो होतो. हे आमच्यासाठी खूप कठीण होते, पण देवाने आमच्यासोबत न्याय केला. कथा कशी वाटली? कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.